पुणे नाशिक महामार्गावर कळंबजवळ भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारनं दोघांना चिरडला असल्याची माहिती समोर आलेली आहे। 22 जून रोजी मध्यरात्री 2च्या सुमारास हा अपघात झालेला आहे। पुतण्याकडून झालेल्या अपघातानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याने मद्यपान केलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे। पुतण्या मयूर मोहिते दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा ग्रामस्थांकडून आरोप करण्यात आलेला आहे। या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे। या पार्श्वभूमीवर आता आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। काल जो अपघात झाला तो रात्रीच्या वेळी झालेला अपघात आहे। अपघात झाल्यानंतर मला फोन आला, त्यावेळी मी माझ्या पुतण्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितले। पोलिसांनी त्याला अटक केलेली नाहीये, मी स्वतःहून त्या ठिकाणी हजर झालेलो आहे। सगळ्या गुन्ह्याची चौकशी पोलीस करत आहे। जोपर्यंत पोलिसांचा तपास होत नाही, नेमकं कोण दोषी आहे पोलीस शोधत नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल। माझा सख्या पुतण्या जरी असेल आणि त्याने चूक केली असेल, जे काही कायद्याच्या परिभाषेत शासन होईल त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही। पोलिसांच्या कुठल्याही तपासामध्ये माझा हस्तक्षेप नाही, असं दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलेलं आहे।